जय भीम सर्वांना. मित्रांनो, भारत देश स्वतंत्र होऊन आज 77 वर्ष पूर्ण झाली. भारत देश स्वतंत्र होऊन आज 77 वर्ष पूर्ण झाली, पण या भारतातला नागरिक अजून स्वतंत्र झालेला नाही. कारण याला राजकारण, आजचं सरकार गोरगरिबावरती अन्याय करत आहे, अत्याचार करत आहे. उदाहरणं द्यायची तर ठरली, जवळपास 2014ला भाजप सरकार निवडून आलं. आज 2025 या काळामध्ये जवळपास भाजप सरकारनं यामध्ये सांगायचं तात्पर्य, ज्यावेळेस मोदी पंतप्रधान झाले, मोदीनं हिटलरचं रूप धारण केलं आणि गोरगरिबावर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली. याच्यामध्ये हा अन्याय अत्याचार करणारे कोण? जी पहिली पेशवाई होती ती पेशवाई नष्ट झाली आणि आता दुसरी पेशवाई दुरुस्त झाली. ही पेशवाई आता या भारतामध्ये रुजू झालेली आहे. ती खैबर खिंडीतून आलेले जे आर्याचे लोक आहेत, त्यांनी या भारत देशामध्ये घुसखोरी करून स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि याच्यामध्ये त्यांनी एक आर्य संघटना सुरू केली आणि या आर्य संघटनेच्या माध्यमातून हे भाजप सरकार चालतं आहे. केवळ हे गरिबाच्या संरक्षणासाठी नसून हे गरिबावर अन्याय अत्याचार करणारं हे सरकार आहे. सांगायचं म्हटलं, या 4-5 दिवसातली जी घटना घडलेली आहे, जो शेतकऱ्यावर जो अन्याय अत्याचार सुरू आहे, ज्या शेतकऱ्यांना आम्ही तुम्हाला कपडे देतो, आम्ही तुम्हाला बूट देतो, आम्ही तुम्हाला खाय प्यायला घालतो, असा शब्द वापरणारे हे भाजपचे मंत्री शेतकऱ्याचा अपमान करत आहेत. दुसरीकडे चर्चमधले धर्मगुरू यांना मारण्याच्या धमक्या देणारे हे भाजपचे मंत्री आहेत, कार्यकर्ते आहेत. धर्मगुरूला मारण्याची भाषा करणारे. मोदी सरकारने काय केलं? राजकारणात येऊन मोदी सरकारला निवडून कोण देणार आहेत? तुम्ही आम्ही जनतेनं त्यांना निवडून दिलं, त्यांना पंतप्रधान केलं. काय केलं मोदी सरकारने? नोटाबंदी केली, गरिबाचा पैसा बंद केला, कामधंदा बंद केला, लॉकडाऊन लावलं. लॉकडाऊनमध्ये गोरगरिबाचे हाल केले, गोरगरिबाची कामं बंद केली. गोरगरिबाला लॉकडाऊन काळामध्ये औरंगाबाद, पुणे, मुंबई शहर असे सोडून MP UPमध्ये राहणारे गोरगरीब लोक यांना गावाकडे प्रस्थान करायला ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांच्यावर हल्ले केले. त्या गोरगरिबावर किती लोकांना मार दिला हे सरकार आहे. या लॉकडाऊन काळामध्ये लॉकडाऊन लावण्याचं कारण एकच होतं की या मोदीला राम मंदिर बांधायचं होतं. तथागत भगवान गौतम बुद्धाचं बुद्धविहार पाडलं, बाबरी मस्जिद पाडली, त्या ठिकाणी त्यांनी ते राम मंदिर बांधलं. लॉकडाऊन लावण्याचं एकच कारण होतं की राम मंदिर बांधण्यासाठी आडवं येऊ नये या जनतेनं, म्हणून त्यांनी हे लॉकडाऊन लावून हे 3 वर्षामध्ये त्यांनी ते मंदिर पूर्ण केलं. असं हे भाजप सरकार गरिबावर, शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार करते. कितीतरी राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे फोडले जातात, गौतम बुद्धाच्या मूर्त्या तोडल्या जातात, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ही विटंबना केली जाते. गोरगरीब महिलांवरती अन्याय अत्याचार होत आहे. हा प्रकार भाजप सरकारचा आहे. हा कुठपर्यंत चालणार आहे? याला थांबवायचं काम तुम्ही आम्ही करणार आहोत. मोदीला कोणी निवडून दिलं? तुम्ही निवडून दिलं, आम्ही निवडून दिलं, पद दिलं त्यांना, भारताचं मेन पद दिलं. कशासाठी दिलं? गरिबाला, गरिबी दूर हटवण्याचं काम त्यांचं बरोबर चाललेलं आहे. त्यांना श्रीमंती पाहिजे, गरिबी नाही पाहिजे. गरिबी कशी हटवायची हा त्यांनी नेम लागू केलेला आहे. भारताचं संविधान गरिबाला न्याय मिळवून देत आहे. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आहे तुम्हा आम्हासाठी, त्या संविधानामध्ये
तुमच्या गोरगरिबाचे सर्व मूलभूत अधिकार त्या संविधानामध्ये आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात, आम्ही संविधानाला मानत नाहीत आणि संविधान आम्हाला नको आहे, म्हणून संविधान बदलण्याची भाषा हे सरकार करते. या सरकाराला तुम्ही जबाब विचारायचा, हे तुम्ही विचारायला, हे जनतेने विचारायला पाहिजे. कारण का की आपण जनतेने मिळून त्यांना पदावर आणलेलं आहे. हे थांबवलं पाहिजे आणि हे थांबवायचं काम आज आम्हाला करायचं आहे. याच या ठिकाणी मला सांगायचं आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.